आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये आहोत आणि आपण प्रकृती पुरुष विवेक योग हा अध्याय बघतोय गेल्या काही आठवड्यापासून. आणि आजचं जे प्रवचन आहे आपलं 141व्या क्रमांकाचं हे गीतेवरचं प्रवचन आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण सोमवारी भेटलो नाही, तर आपल्याला तसं वाटायला लागलं की आपण कृष्णाला ऐकलं नाही, कुणाचे प्रश्न ऐकले नाही आणि परत मनाला ती उत्कंठा लागून राहिली असं मला वाटतंय. तर कृष्ण असा मनाचा हृदयाचा वेध घेतो आणि आपल्याला प्रवचनाला बोलून घेतो, प्रवचन करायला भाग पाडतो, प्रवचन ऐकायला भाग पाडतो आणि आपल्या जीवनामध्ये बदल पण करून घेतो असं मला वाटतं. हा जो 13वा अध्याय बघतोय आपण, त्याच्यामध्ये श्लोक 8वा बघतोय. भगवान कृष्णाने अर्जुनाला असं सांगितलं की जे सिद्ध पुरुष असतात किंवा भक्तगण असतात ते उंच अवस्थेला पोहोचलेले व्यक्ती असतात, त्यांना नेहमी असं वाटतं की पुढे ज्या काही जीवनामध्ये आपल्याला अवस्था येणार आहे तर त्या येण्याच्या अगोदरच आपण काहीतरी जीवनात बदल करून घ्यायला पाहिजे. आणि त्याबद्दल बोलताना आपल्याला सांगतायत भगवान कृष्ण या अगोदर बोलले की जे इंद्रिय आहेत आपण ते विषयांमध्ये रमू द्यायला नाही पाहिजे, त्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. अहंकार हा सोडला पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि जो जन्म होतो, मृत्यू होतो, म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक जण मृत्यू पावतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जणाला वृद्धत्व येतं आणि प्रत्येकाला काहीतरी रोग येतात आणि प्रत्येकाला काहीतरी दुःख सामना करायला. या अवस्थेमधून ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी मन ग्रासलेलं असेल आणि म्हणून आपण परमेश्वराचा धावा करू शकणार नाही, आपण परमेश्वराचं नामस्मरण करू शकणार नाही. आणि हे जर आपल्याला जमणार नसेल तर मग आपण मोक्ष कधी मिळवणार आहोत असं प्रत्येकाला हा आपल्याला प्रश्न पडतो. आणि मग 553वी मूवी आपण मागच्या वेळेस पाहिली होती. त्यामध्ये भगवंत म्हणतात ज्याप्रमाणे शरीराला वृद्धपणा कधीच स्पर्श न झाल्याच्या विचारात जो नेहमी आपले वर्तन तो आपल्याशीच विचार विनिमय करून आज शरीराची पुष्टी सतेजता दिसते ती उद्या सतेजपणाची काचरी होईल. भाग्यहीन व्यक्तीच्या व्यवहाराप्रमाणे हातपाय केव्हा तरी थकून व्यर्थ होते. ते म्हणतात ज्याला विचार देण्याला सल्ला देण्याला मंत्री नाही अशा राजाप्रमाणे सामर्थ्याची अवस्था आहे. ते भगवंत काय सांगतात की शरीर केव्हा तरी वृद्ध होणार आहे. आज ते सतेज तारुण्याने भरलेलं दिसत आहे, त्याला कधीतरी वृद्धावस्था येणार आहे. शरीर नेहमी सारखं माझं राहणार नाही हे जर मला कळत आहे तर मी आता शरीर चांगला असताना मी नामस्मरण करायला पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, परोपकार दानधर्म करायला पाहिजे, म्हणजे परमेश्वराच्या बँकेमध्ये या मी ठेवी ठेवल्या पाहिजे असं ते सांगतायत आपल्याला. पुढे ते म्हणतात की एखादा राजा जो असतो त्याच्या ज्यावेळी राजे पण जातात त्यावेळी काय होतं नेमकं की त्याला सल्ला देणारे मंत्री देखील त्याला राहत नाही आणि अशा अवस्थेमध्ये तो कारभार करू शकत नाही. तशी माझी अवस्था होऊन जाईल की माझ्याजवळ कोणी येणार नाही, मला कोणी विचारणार नाही. तर या अवस्थेतून मी बाहेर यायला ती अवस्था येण्याच्या आतच मी पुण्याच्या गाठोडे बांधले पाहिजे. कारण कालच मी एका आपल्या आश्रमामध्ये एका महिलेला दीक्षा दिली होती, काल म्हणजे काही महिन्यांपूर्वी.
आणि काल त्यांच्या घरी मला जाण्याचा प्रसंग आला त्यांच्या वाढदिवसाने. मी त्यांना सहज म्हटलं, ध्यान करा तुम्ही. तर ध्यानाच्या वर्गाला येत नाही. नियमित डॉक्टरकीचा व्यवसाय असं त्यांना जमत नाही. तर मागे पुढे होतं वगैरे असं ते आम्हाला सांगत. सांगण्याचा हेतू असा आहे की आपण एकदा दीक्षा घेतली की आपण नियमित साधना करतोय का, आपण नियमित नामस्मरण करतोय का, आपण नियमित परोपकार दानधर्म, एखादा चुकलो त्याला क्षमा करतोय का, या ज्या परमेश्वराला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण करतोय का, याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण हे परमेश्वर आपल्याला इथे सांगतात. ते पुढे म्हणतात, फुलातील सुवास घेण्यासाठी ज्या लांब नाकाला प्रेम असते ते नाक वृद्धपणे उंटाचा गुडघा जसा दिसतो तसे पसके विद्रुपले ओढाळ जनावरच्या बसण्याच्या जागेची वाईट स्थिती झालेली असते, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची जे नाक आहे त्या नाकाने आपण छान फुलांचा सुगंध घेतो आणि आपल्याला ते आवडत असतं. नाही, मी वृद्ध झाल्यावर ते नाक माझं बसकवेल त्याचा काही उपयोग होणार नाही. तर आताच मी काय अनुभूती घ्यायला पाहिजे, परमेश्वराच्या सानिध्यात राहायला पाहिजे. वृद्ध आज ना उद्या येणार आहे. पुढे ते म्हणतात, आपण जर गोठ्यामध्ये गेलो तर ओढाळ जनावर जे असतात ज्यांच्यापासून दूध मिळत नाही, काही मिळत नाही, अशा जनावरांना चांगल्या ठिकाणी बसवलेलं नसतं. गोठ्यामध्ये जी एकदम अडचणीची जागा असते तिथे बसवलेलं असतं. त्यांची विशेष देखभाल घेतली जाते. तसं वृद्धपणामध्ये घरातले लोक करत असतात. आता माझे हातपाय ठीक आहे तर मला काय करायला पाहिजे, जेवढं साधन करून घेता येईल, साधन म्हणजे साधना करता येईल संसार, तेवढा मी करायला पाहिजे. हे डोळे कमळाच्या पाकळ्याबरोबर स्पर्धा करून भांडतात. हे तर सौंदर्याशी स्पर्धा करणारे डोळे वृद्धपणे पिकलेली पडवळे जशी असतात त्याप्रमाणे चिपडे व चिकट पाणी घेऊन खराब होतात. गुहांचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली वागतील आणि म्हातारपणी खाण्यापिण्याविषयी घरातल्या लोकांच्या उपेक्षेने होणाऱ्या दुःखामुळे, कदाचित आप्तसुखे मित्रांच्या होणाऱ्या मृत्यूशोकामुळे, रोगामुळे डोळ्यातले वाहणाऱ्या अश्रूच्या पाण्याने ऊर कुजून जाईल. म्हणजे विविध प्रकारचे मला आजार होतील, माझे डोळे देखील थकतील, डोळ्यावरच्या पापण्या खाली लोंबतील आणि डोळ्यातून वेगवेगळ्या प्रकारचं पू आलेला असेल. माझ्याकडे घरातले लोक लक्ष देणार नाही, खाण्यापिण्याचे माझे बरोबर हाल असेल असं मला सांगता येत. ही सगळी अवस्था येण्याच्या आत मी जर परमेश्वराची कमाई करून घेतली, मी जर मोक्षपदाची प्राप्ती करून घेतली, किती चांगलं होईल. आता असं वारंवार का सांगताय? भविष्यात मृत्यू होणार आहे, भविष्यात वृद्धपण येणार आहे. कारण वृद्धपण आल्यानंतर आपल्याला असं जाणवतं. आता काही वृद्ध लोकांना मी भेटलो, माझ्या वडिलांचे एक मित्र होते मध्ये, म्हणजे त्यांना मी भेटायला गेल्यानंतर प्रत्येक घरात जशा कुरकुरी असतात तशा त्यांच्या घरातही काही कुरकुरी होत्या. पण असं हात दाखवला नाही, असं मला दाखवलं. म्हटलं, हो काका तुम्ही असं असं अशा गोष्टी घडतील. म्हणजे हातामध्ये आता त्राण नाही राहील, म्हणजे हाताची स्किन अशी लोंबते की नाही, घड्या घड्या पडलेल्या असतात, त्याला त्राण नाही राहिलं. म्हणजे आता आता भीती वाटते कोणावर ऍक्शन घ्यायची, काही ताठरपणे वागायची. वास्तविकता ते गव्हर्नमेंटच्या फार मोठ्या पदावर राहिलेले, त्यांच्या हाताखाली अख्खं महाराष्ट्र सारखं शासन त्या डिपार्टमेंटचं होतं. पण वृद्धपणामध्ये कॉन्फिडन्स लूज झालेला असतो, खात्री नसते. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना थोडा त्रास दिलेला होता आणि मला दिसत होतं नातेवाईकांनी त्यांना त्रास दिलेला आहे. पुढे आपण मध्यस्थी करायला पाहिजे, यांची काळजी घ्यायला पाहिजे. तर भगवंत म्हणता हे सगळं होणार आज ना उद्या, त्याच्या आतच पुण्याची कमाई का करू नये, आपण पुण्य कमवून घ्यायला पाहिजे. नंतर घरातले लोक आपल्या ऐकतील नाही ऐकतील आपल्याला माहिती नाही. तर माणूस वृद्ध झाला त्या अगोदर काही लोक, घरातल्या काही लोकांचे अकाली म्हणा कुठल्या कारणामुळे मृत्यू होतात, ते दुःख त्याला सहन करायला लावतं असं इथे कृष्ण म्हणताय. त्या सगळ्याच्या आतच तुम्ही नामस्मरण करा, ध्यान चिंतन करा असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात, सारडा जसे बाबळीच्या झाडाला आपल्या विष्ठामूत्रांनी खराब करून टाकतो, तर त्याप्रमाणे थुंकीने तोंड गिरबडून जाईल. स्वयंपाक घरातील वापरलेले पाणी साठी चुली पुढील चरात घाणेरडे बुडबुडे जसे येतात त्याप्रमाणे पुढे शेंबडाने बुडबुडून राहील. पानाचा वेळा कोण बोट रंगवता असताना चकचकीत दात दाखवतो, सुंदर वक्तृत्व समाजात मिळवतो, त्याच तोंडाला उद्या बेडक्यांचा लोंढा येईल आणि या दाढा दातांसह उकळून जातील
आता ते काय म्हणतात की सरडा जो असतो तो बाभळाच्या झाडावर जातो आणि तिथे तो खूप घाण करून ठेवतो. अशी जी घाण असते, किंवा पूर्वीच्या काळी चूल यायची आणि चुलीच्या इथून जे पाणी जायचं ड्रेनेज लाईनला गावातल्या, तर ते जे ड्रेनेज लाईन असते त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची घाण असायची. तर तसं सरड्याने जशी घाण केलेली आहे आणि चुलीच्या त्या पाण्याच्या लाईन मध्ये जशी घाण असेल, तसं माझ्या नाकामध्ये शेंबूड येईल, नाक गडबडून जाईल, वृद्धपणामध्ये असं काही काही होईल. तर हे मला माहिती आहे. आज मी कधी पान खातो, चांगलं जेवण झालं सणावाराला, होठ वगैरे माझे रंगतात, जीभ रंगते, हसताना मी माझे पांढरे दाखवतो. पुढे ते काही राहणार नाही हे मला कळतंय. हे जर मला कळतंय तर मी आत्ताच पुण्याची कमाई करायला पाहिजे, असं ते म्हणतात. आता भगवान कृष्णांनी वृद्धपण येणार आहे अर्जुना, तेव्हा आत्ताच पुण्याची कमाई करून घ्या असं सांगितलंय. पण माऊलींनी काय केला, त्याचे खूप विस्तार केले. या एका श्लोकाचे माऊलींनी अनेक विस्तार केले. त्यांचं जे समाजामध्ये निरीक्षण होतं की मनुष्य जन्माला येतो, मग बालक असतो, मग तरुण होतो, मग मधली अवस्था येते, मग वृद्ध होतो, हे सगळं त्याचे बघत त्याचं वर्णन करून ते सांगतायत की आत्ताच काय ते पुण्याची कमाई करून घे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीचं जर जीवन पाहिला तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांनी किती कमाई केली असं तुम्ही कल्पना करा. आणि 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली लोक कल्याणाकरता. त्यांचं जीवन तर आदर्शच होतं. तर या सगळ्याकडे पाहिल्यानंतर आपण असा विचार करायला पाहिजे की आपण खरोखर साधनेला किती वेळ देतोय, किती वेळ काढतोय. तर साधनेची काय गंमत असते माहितीये का, प्रत्येकाला वाटत असतं की मला चांगले अनुभव साधनेत यायला पाहिजे, मला साधनेमध्ये उच्च अवस्था यायला पाहिजे, माझं असं व्हायला पाहिजे, माझं तसं व्हायला पाहिजे. पण त्याच्यातली सगळ्यात मोठी गंमत काय असते माहिती का, चांगली, मला माझे गुरु पण नेहमी म्हणायचे की आपण पहिल्यांदा चांगला शिष्य व्हायला पाहिजे, आपोआपच तुम्ही पुढच्या पायऱ्या सांगा. तसं शाळेमध्ये वर्गामध्ये प्रत्येकाला वाटत असतं माझा पहिला नंबर यायला पाहिजे. शिक्षक काय सांगत असतात तासामध्ये की मी जे सांगतोय ते तुम्ही नीट समजून घ्या, शिकवतोय होते, आणि घरी जाऊन याच्यावरचे मी तुम्हाला एक फॉर्म्युला गणितामधला सांगितलाय, तुम्ही 100 तशी गणित सोपवा म्हणजे तुम्ही म्हणा. आता हे जे मुलं करतात ते आपोआप पहिले येतात आणि त्यांना सगळ्या मुलांसमोर वार्षिक समारंभामध्ये प्राइज पण मिळतं, बक्षीस मिळतं. जे करत नाही त्यांना नाही मिळत. तसं जे गुरूंचं ऐकतात, साधना करतात, वेळ देतात, ते बरोबर पुढे जातात. त्यांना हा प्रश्न पडत नाही पुढे कसा जाईल मी साधने. तर हे इतकं सोपं आणि साधं आहे, पण आपण वेळ द्यायला पाहिजे. महत्वाचं आहे काय, आपण वेळ द्यायला पाहिजे. पुढे ते काय म्हणतात ते पाहूया आपण. शेती व्यवसाय कर्जाने ग्रस्त झाला असता, चांगल्या स्थितीला येत नाही, किंवा झडीच्या पावसाने जशी गुरे बसली म्हणजे उठत नाही, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीव उठणार नाही. म्हणजे शेतीच्या व्यवसायाचं माऊलीने उभारते, तर शेतीच्या व्यवसायाला जर कर्ज झालं तर तो व्यवसाय काही परत उभारत नाही. आपण तर आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर बघतोय की बरेच शेतकरी आत्महत्या करतायत, आणि माऊलीने त्यावेळी 700 वर्षापूर्वी दिलेलं उदाहरण आहे. हा, ते म्हणतात की जसं किंवा झडीचा पाऊस आला तर एखाद्या वेळेस जनावरे बसली तर ती उठत नाही, त्याप्रमाणे म्हातारपणी एकदा बसलेली जीभ उठणार नाही. बोलायचं म्हटलं तरी बोलता येणार नाही, पाठीवर वगैरे लिहून दाखवायला लागेल आणि सांगायला लागेल वहीवरती की मला हे पाहिजे ते पाहिजे. आज जीभ चालते बोलते तर आजच नामस्मरण करून घ्या. जाता येता सकाळी वॉकला गेला तुम्ही स्मरण करू शकता. ह्या राजकारणावरच्या भरमसाठ गप्पा मारण्यापेक्षा हा निवडून येईल का, तो निवडून येईल का, मग याला यांनी मत दिलं का, त्यांनी त्याला मत दिलं का, आणि आता काल पुण्यात ऍक्सिडेंट अटक होईल का, याला अटक होईल का, या भरमसाठ चर्चा करण्यापेक्षा आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो. आणि तुम्हाला गंमत सांगू का काय वाटतंय, त्यावेळी तुम्ही खरोखर सतत नामस्मरण करताना, काम करत असताना, त्या ध्यानाला ज्यावेळी तुम्ही खरोखर वेळ काढता, त्यावेळी तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या शरीरामध्ये बदल झाला, तुमच्या आतमध्ये बदल झाले. बरेचसे तर छोटे छोटे रोग, काही रोग तर असे आपोआप पळून जातात, आपोआप पळून जातात, तुम्हाला कळतच नाही ते पळालेले आहेत असं. हे प्रत्यक्ष काय माहितीये का, ही करून बघण्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ही करून बघण्याची गोष्ट आहे. पुढे माऊली काय म्हणतात ते आपण ऐकूया आता. माळावरील कुसले हवेबरोबर होऊन जातात,
त्याप्रमाणे केस उडून जाण्याच्या आपत्ती तोंडावरून दाढीवर येते. आषाढ महिन्यातील झडीच्या पावसाने पर्वतराजी जशा पाझरतात त्याप्रमाणे ओठाच्या दोन्ही बाजूंच्या खिंडीतून लाळांचे लोट खाली पसरतील. ते म्हणतात, मोदी म्हणतात की मालरान जे असतं, पावसाळा संपला, हिवाळा संपला, उन्हाळ्यामध्ये ते जे गवत असतं ते वाळताना ते उडून जायला लागतं. त्याप्रमाणे म्हाताऱ्यामध्ये हे जे मालरान आहे तिथले केस कमी व्हायला लागतात, दाढी मिशांचे केस कमी होतात, महिला पुरुष दोघांचे कमी होतात. तर तारुण्य आहे तोपर्यंतच काहीतरी करायला पाहिजे, आपण कर्तृत्व करायला पाहिजे असं मौली सांगतात. आणि तसंच ते म्हणतात की ओठांमधून लाळा गळायला लागतील, त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही, तर तुम्ही आत्ताच सावरा आणि आत्ताच साधना करून घ्या. वाचेला सामर्थ्य राहणार नाही, कानाची तोंड ऐकण्यासाठी उघडली जाणार. आज धडधाकट असलेलं शरीर पुंड भविष्यात माकडासारखं कुठे उंच, कुठे खोल, कुठे बैडवलं दिसेल. हे शरीर माकडासारखं होऊन जाईल भविष्यात. कुठे इकडे वाकलंय, कुठे तिकडे वाकलंय, कान नीट ऐकू देणार नाही. तर आत्ताच काय ते साधन करायचं ते करून घ्या. खूप पूर्वी म्हणजे 2005-6ची गोष्ट असेल साधारणपणे, गुरूंच्या आज्ञेनुसार ध्यानाचे वर्ग घ्यायला सुरुवात केल्यानंतर एक गृहस्थ मला भेटायला आले होते आणि ते म्हणाले आमच्या घरी काही लोक आम्ही ध्यानाला बसतो, तुम्ही याल का त्या दिवशी. तर ते काहीतरी पौर्णिमेच्या रात्री वगैरे बसायचे ते लोक महिन्यात. तर म्हणून मी गेलो आणि त्यातले बरेचसे जण आपल्या ध्यान वर्गाला जॉईन झाले. तर ते 69-70व्या वर्षी ध्यानाला आले आणि त्यांची ध्यानामध्ये बरीच प्रगती, त्यांच्या कुटुंबातले इतर पण लोक आहेत. तर ते म्हणाले अहो व्यवसायाने तर मी इंजिनियर आहे, मी कधीही मंदिरामध्ये गेलो नाही, कधी चर्च गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो नाही, कधी काही देवाचं वाचलं नाही, काही केलं नाही म्हणाले. पण टेल्को पुण्याची जी कंपनी तिथे एक सरदार जे आहेत म्हणाले, आणि ते चांगल्यापैकी ज्योतिषी आहेत म्हणाले. खूप वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं मी तरुण असताना की तुम्ही देवाचं काही करत नाही, कशावर विश्वास ठेवत नाही, तुम्हाला 69व्या वर्षी गुरु भेटतील आणि मग तुमच्यामध्ये बदल होईल. तर तुम्ही मला आता भेटलात म्हणे, आता माझ्याकडून साधनं करून घ्या. हे जे इथे मौलींनी म्हटलंय ना, त्याचं ते प्रत्यक्ष उदाहरण त्यावेळी आम्ही पाहिलं की मग खूप वेळ मांडी घालता येत नाही, बसता येत नाही. तसेच एक वयस्कर गृहस्थ यायचे ध्यानाला, त्यांचे परत 79-80 वय असेल किंवा जास्त पण असेल, तर ते बसायचे, त्यांना फार वेळ बसता येणं शक्य नसायचे. आणि त्यांचा गुरु म्हणून असं टास असायचा की मी वाकूनच नमस्कार करेन तुम्हाला. त्यांचा भाव खूप चांगला होता. मी काकांना जाऊन मी कशाला नमस्कार करता, मीच तुम्हाला नमस्कार करतो, बरं वाकू नका, तुमच्या मनात आलाय नमस्कार करणं मला मिळालाय तो. सांगायचा हेतू असा आहे, जे माऊलींनी याच्यात दिलेलं आहे, युद्ध काळाला आपल्याला साऱ्या गोष्टी करता येत नाही, तर आत्ताच आपण साधन करून घ्यायला पाहिजे. हे जे त्यांनी इथे सांगितलं ते योग्य आहे. पुढे ते म्हणतात गवताचे बनवलेले बुजगावणे वाराच्या जुत्याबरोबर झोपंड्या घेत तसा हा देह थरकापू लागेल. पाय वाकडे होते, हात आखडले होतील. आजचे सौंदर्य माकडाच्या खेळासारखे नाचत मलमूत्रांची द्वारे गळणारे फुटक्या रूपात राहतील. मलमूत्र लघवीस दम निघणार नाही, त्यावेळी इतर लोक माझ्या लवकर मृत्यू संबंधी नवस करणारे. हे माऊली काय म्हणतात की गवताचं जसं बुजगावणं शेतामध्ये बांधलेलं असतं, पक्षी येऊ नये, पक्ष्यांना भीती वाटेल, आणि ते वाऱ्याबरोबर असं हलतं, ते कसा जसा वारा येईल तसं राहतं. तसं वृद्ध काळामध्ये हातपाय जीर्ण होऊन जातील, ते हालायला लागतील, थरकाप करायला लागतील, अशी अवस्था येऊन जाईल, ते आखडतील आणि सौंदर्य माकडासारखं होऊन जाईल, तर काही राहणार नाही असं ते सांगतात. आणि मलमूत्र जे आपल्या दैनंदिन क्रिया आहे, ते मलमूत्र आणि लघवीला दंभ निघणार नाही माऊली म्हणतात. आणि मग अशा वेळी मलमूत्राची जी द्वारा आहे त्यांच्यावर नियंत्रण राहणार नाही, ते एखाद्या फुटक्या माठासारखी होती. आणि अशी अवस्था आली कुठे मलमूत्र माणूस करायला लागला घरामध्ये, तर घरातले लोक माझ्या मृत्यूची वाट पाहायला लागतील आणि त्यांना आवरणं सावरणं जमणार नाही. आपण बघतो बऱ्याच घरामध्ये अशी अवस्था आहे की म्हाताऱ्या लोकांकरता त्यांना असं वाटतं कधी बाबा हा जाईल म्हातारा माणूस, फार आता आम्ही कंटाळलो, याला आम्ही सांभाळू नाही शकत. किंवा लोक अलीकडे वृद्ध
वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात. तर अशा अवस्थेला लोक माझ्या मृत्यूची वाट बघायला लागतील. तर तसं होण्याच्या आतच मी आता माझं जे काय आहे ते सावरून घेतो स्वतःला. ध्यान, नामस्मरण, यज्ञ, होम, हवन, पुण्यकर्म असं ते सांगता येते. आताच मध्ये काही दिवसापूर्वी मला वाटतं 31 डिसेंबरच्या दिवशी आपल्याच आश्रमातले एक कपल आहे, तर त्यांनी असं ठरवलं, त्यांचा वाढदिवस होता लग्नाचा. तर ते म्हणाले, सर आम्ही एका वृद्धाश्रमामध्ये जाणार आहोत आणि तिथे जे वृद्ध आहेत त्यांना आम्ही हिंदी सिनेमातली काही मराठी सिनेमातली गाणे दाखवणार आहोत गिटारवरती. हा, तर आम्हाला आमच्या वाढदिवसानिमित्त असा कार्यक्रम करायचा म्हणजे 1-2 तासाचा. तुम्ही याल का? तुम्ही यांनी म्हटलं. आम्ही म्हटलं 31 डिसेंबरला याच्यासारखं चांगलं काय साजरं करण्यासारखं असेल. तर आम्ही दोघं पण इथे गंगापूर ते काळात होत असताना तिथे गेलो होतो मी. मी पण एक त्यांना भजन म्हणून दाखवलं. असं काय मला गाता वगैरे येत नाही, पण त्या दिवशी कृष्णावरचं भजन जे नेहमी गुणगुणतो ते मी त्यांना म्हणून दाखवलं. असा मी सगळ्यांनी काही ना काही त्यांना त्यांच्याशी बोललो. तिथे एक वृद्ध महिला तिथे आजींशी गप्पा मारल्या. त्या म्हणले, काय सांगू म्हणे दादा तुम्हाला, माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, एक इथे पुण्यामध्ये आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, पण माझं जमतच नाही. तसं मला आजार बिजार काही नाही, तुला दिसतंय मी चालते फिरते म्हणायचं, पण तिचं जमत नाही म्हणून मी वृद्धाश्रमात येऊन राहते. एक बाई जक्कड आजारी होती, कोणी अर्ध्या आजारी होते, कोणी काय कोणी काय कोणी काय, प्रत्येकाच्या काहीतरी व्यथा होत्या. आणि माऊलींनी त्याच व्यथा इथे आता ज्ञानेश्वरीमध्ये आपण बघतो आहे. तर तुमच्यापैकी कोणालाही कधी वृद्धाश्रमात जायला जमलं, तो आवाज घेऊन जा, त्यांच्याशी जाऊन बोला, 1-2 तास वेळ काढा, तुम्ही काही वाचून त्यांना दाखवा, काहीतरी त्यांची सेवा करता ते करा. बहुतेक जणांकडे पैसे वगैरे असतात, त्यांना काही नको असतं. काही वृद्धाश्रमांमध्ये साधन सामुग्रीची कमी असते, त्यांना थोडं देणगी स्वरूपात काही हवं असतं, तर तुम्ही करा जरूर, असं तुम्हाला सांगेल, जेणेकरून तुमच्या हातून सेवा होईल आणि त्यांनाही जरा कोणीतरी येऊन आपल्याशी बोललं वगैरे काही केलं तर बरं वाटत असतं त्याने. तर तशी सेवा केली तर चांगली गोष्ट आहे. पुढे ते म्हणतात, माझी विकलांग अवस्था पाहून जग के नातेवाईकांना माझ्या मरणाची काळजी येईल, याप्रमाणे माझा सर्वांना कंटाळा येईल. स्त्रिया मला पिशाचच म्हणतील, लहान मुले मला भिवून बेशुद्ध पडत. फार काय सांगेल मी, सर्वांच्या हिडीसपणाचा विषय. कप खोकल्याची उबळ आली म्हणजे मी जे खोको खोको करीन, तेव्हा शेजारच्यांची झोप म्हणून ते जे बोलतील, त्या म्हातारा किती लोकांना त्रास देणार. असे म्हातारपणाचे लक्षण जो आपल्या मनातच जाणतो आणि विचारपूर्वक त्या म्हातारपणाला मनापासून. मी इथे काय म्हणतात मग, की अशी माझी विकलांग अवस्था आली की माझं सगळ्या नातेवाईकांना कंटाळा आहे, मला खोकल्याची उपळ आली किंवा शेजारचे लोक म्हणतील, तिला म्हातारा किती दिवस खोकतो, आमची झोपमोड करतोय, हा कधी लवकर गेला तर बरं आहे, असं ते मी सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होतो. तर असं जे काही त्यावेळी होणार आहे म्हातारपणामध्ये, त्याच्याऐवजी मी तरुणपणातच आता म्हातारपणाला भेटून की त्यावेळी म्हातारपण येणार नाही, तर आता मी तब्येतीची काळजी घेईन, आत्मी मन चिंतन परमेश्वराचं करायला घेतो. पुढे ते म्हणतात, भविष्यात हे वृद्धत्व येईल आणि तारुण्य विषय भोगांमध्ये संपूर्ण जाईल, आपले हित साधण्यास काही उरणार नाही. म्हणजे हे जर मला वृद्ध काळ येणार आणि त्यावेळी जर मला काही साधन करता येणार नाही आणि तरुण पण जे आता माझा चालू आहे याच्यामध्ये जर मी विषयवाणीच अडकलो काय, तर मग साधन कधी होईल. आता विषयात रमलो आहे, हे पाहिजे ते पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, आणि त्यावेळी वृद्धत्व आहे, तर मग साधना मी कधी करणार. आणि बरेच लोक मी भेटतो ना, ते म्हणतात, अहो ते ध्यान धारणा ते नामस्मरण आता नाही, ते म्हातारपणात करायची गोष्ट आहे, ते नंतर बघू, ते नंतर बघू, ते नंतर बघू. पण त्यांना हे कळत नाही, खरं म्हणजे गीता ही तरुणपणीच वाचायची असते. ती वाचली आणि तिचं मनन चिंतन रोज आपण चालू ठेवलं, तिच्यावरचं प्रवचन अधूनमधून ऐकत राहील, तर कर्म कसं करावं हे आपल्याला कळतं. कर्म चांगलं केल्यामुळे जीवन चांगलं होतं आणि चांगलं कर्मामुळे चांगलं जीवन, आपण कर्माचीच फळं आपण भोगत असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
पुढे ते म्हणतात, म्हणून कानास बहिरेपणा प्राप्त झाला नाही तोपर्यंत सर्व काही आहे का. पांगळा न होण्यापूर्वीच्या सात्विक तीर्थांना जावायचे तिथे मी जातो. जोपर्यंत दृष्टी सामर्थ्य आहे तोपर्यंत जेवढे पाहून घेणे शक्य तेवढे जाण्यापूर्वी अर्थबोध साहित्याचे पठण कर. आता काय मौली सांगतं की कानाला वृद्ध काळामध्ये बहिरेपणा येईल हे माहिती आहे मला, एका कारणाने ऐकू येईल नाही येईल, काय होईल, मशीन लावायला लागेल. तर आत्ताच मी चांगले चांगले सत्संग ऐकून घेतो तरुणपणामध्ये आणि माझ्या जीवनात बदल करतो. कुठल्या प्रकारचे प्रवचन सत्संग मी ऐकून घेतो. पांगळा होण्यापूर्वी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र जे चांगले तीर्थक्षेत्र ते मी जाऊन येईल. आता पांगळा होणे म्हणजे काय की आजच्या जमान्यामध्ये आपण असा विचार केला, गुडघे दुखी लागते, कमरेचे काही प्रॉब्लेम निर्माण होतात. पण बघतो सध्याचे लाईफस्टाईल डिसीज तर ते होण्याच्या आतच मी सारं करून गेल असं ते म्हणतात. जोपर्यंत डोळ्यामध्ये दृष्टी आहे तोपर्यंत मी अर्थबोध साहित्य जे आहे ज्याच्यामध्ये साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत ते मी वाचून येईल. आता तसं जर तुम्ही विचार केला ना, काय काय वाचायचं असं जर आपण मनालाच आपल्या प्रश्न विचारला ज्याला अध्यात्माची आवड, तर व्यासांनी 18 पुराणे लिहिलेली. आपण हे एक पुराण वाचतोय सध्या, गीता आहे. 18 पुराणात मी किती आपल्याला ऐकायला आणि वाचायला पाहिजे तुम्ही विचार करा. माझे एक मित्र आहेत, ते माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहेत, ते पण अध्यात्मामध्ये आहेत, जैन समाजाचे आहेत. अतिशय छान त्यांचं वाचन चालू आहे सध्या, नोट्स काढतात. आमच्या क्लबमध्ये पण मी त्यांना अध्यात्मावर बोलायला बोलवलं होतं. ते म्हणतात इतकं मला वाचायचं बाकी, मला इतकं असं वाटतं वेळच कमी पडेल की काय म्हणतात. ते माऊली जे सांगतात तेच त्याच्यामध्ये झाले. तर ते अगोदर सुरू करायला पाहिजे होतं असं वाटतंय, फार उशिरा सुरू केलं. आता तर प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार गुरु भेटणं आणि मार्गामध्ये मागे पुढे होत असतात. काही तर तरुण मुलं मी आपल्या आश्रमात आता बघतोय की जे फार कमी वयातच आश्रमामध्ये आलेले आहे. आता ही कैलासाने नीलमची छोटी चिमुरडी आहे आपली, हा, ती लवकर आलेली बघा ना, किती भाग्यवान म्हणायला पाहिजे आपल्याला, काय केलंय. तिचं खरं रुहानी नाव आहे पण तिला प्रेमाने मी चिमुरडी म्हटलंय. पुढे ते काय म्हणतात की वृद्धपणे हात लोळे होते आणि मग मला काही करता नाही. आता तरुण वयामध्ये मी माझ्या हाताने दानधर्म, स्वतःच्या हाताने दानधर्माचं काय असतं, स्वतःच्या हाताने केलं तर अतिउत्तम, नोकराकडे केलं तर थोडा दुय्यम, असे त्याच्यामध्ये प्रकार आहे. पण नसेल जमत माणसं थ्रू केलं तरी हरकत नाही, पण करा, मी तुम्हाला स्वास्थ्य केलं तर फारच चांगलं आहे. भविष्यात सर्व अवयांना वाईट अवस्था प्राप्त येईल तेव्हा मन भ्रमिष्ट हो, तसे झाले नाही. तुरंत आत्मा कसा आहे केवढा आहे ज्ञान चांगल्या प्रकारे चिंतून ठेव. सवय कमी जास्त निरुपयोगी होतील काम करेनासे आणि अवय नीट काम करणं आले की मन भ्रमिष्ट होऊन जात. मी बऱ्याच जणांचं पाहिलं, आजार पण आलं की त्यांना काही सुचत नाही आणि मन चलबिचल होऊन जात. मग चिंतन कुठून करणार, आत्मा आहे कसं कळणार, तर ते आत्ताच करून टाकतो. म्हातारपणाची मी बघत नाही. भविष्यात चोरटे घरात घुसून संपत्ती दाखवण्यासाठी अंगाला चोरतील, मग आत्ताच ती संपत्ती तशी दूर नेऊन ठेवली पाहिजे किंवा विजला नाही तोपर्यंतच घरातील वस्तूंचे संरक्षण केले पाहिजे. त्याप्रमाणे भविष्यात वार्धक्य यावे आणि जीवनाचे हित साधल्या वाचून जे व्यर्थ जावे त्यापेक्षा आजच तो तरुणपणात पूर्ण हित स्वधन करतो. आता इथे ते काय म्हणतात माऊली की आपल्या घरामध्ये काही धन संपत्ती आहे, कोणी चोरून येईल भीती असते, आपण बाहेर गेलो तर आपण सुरक्षित ठिकाणी ते ठेवली पाहिजे. तर अलीकडच्या काळामध्ये सुरक्षित ठिकाण म्हणजे काय झालं, बँकांचे लॉकर झाले, तर बँकेच्या लॉकर मध्ये आपण ठेवून काळजी घ्यायला. तसं तो म्हणतो की ते ज्या प्रकारे केलं जातं त्याप्रमाणे आत्ताच तरुणपणामध्ये मी ही दैवी संपत्ती ती मी मिळवून घेतो, जेणेकरून वृद्धकाळामध्ये मला चिंता राहणार नाही की मी केलेलं नाहीये. किल्ले भुईकोट मोकळीच आले किंवा आकाशात ढगांच्या अवडंबर होऊ पाहत आहे असे दिसताना तिकडे दुर्लक्ष करून जो मार्गक्रमण करील घात होईल. त्याप्रमाणे वृद्धावस्था आली म्हणजे ही शरीर प्राप्ती व्यर्थ होईल. मग तो शतायुष्य असला तरी काय अर्थ आहे हे समजत नाही.
ते म्हणतात की किल्ले जे असतात, मावळी म्हणतात, ते काळाच्या ओघामध्ये मोडकळीस येतात. किल्ले जसे मोडकळीमध्ये येतात आणि आकाशामध्ये, म्हणजे किल्ल्यांवर आपण जाऊ शकत नाही ते म्हणतात. हा. तर ते दिवसेंदिवस ते मोडकळीस येतात. आपणही बघतो आपल्याकडे किल्ल्यांची काय, हे तर त्यांनी 750 वर्षापूर्वी. तर तेव्हाच आता किल्ले भ्रमण वगैरे तरुणपणात करून पाहिजे, तसं तुम्ही अध्यात्म करून घ्या आता. ते येणं केन प्रकारे उदाहरणं शोधतायत माऊली, आणि सारखं आपल्याला पटवायचा प्रयत्न करतायत की अरे बाबा साधनेला लाग, अरे बाबा साधनेला लाग. याचा सारा अर्थ काय एवढं उदाहरणं देण्याचा, हा आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यांची कळकळ जी आहे साधकाबद्दलची, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात आकाशामध्ये जेव्हा ढगांचा अवडंबर होतो, खूप ढग येतात आकाशामध्ये, आणि कळतं की आता पाऊस पडणार आहे, तसे माणूस काय करेल की लवकर घरी पोहोचून जाईल ना, कशाला रस्त्यात विजा पडतील, अंगावरही पडतील. तसं तुम्हाला माहितीये वृद्धपण येणार, तर आत्ताच काय ते करायचं ते करून घ्या. तेव्हा करू अशी वाट कशाला बघता तुम्ही. आणि कबीरांचा तो प्रसिद्ध दोहा तुम्हाला माहितीये, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. म्हणजे उद्या करणार ते आज कर, म्हणजे आत्ता करणार आहे, आज करणार ते आत्ताच करून टाक. पुढच्या क्षणाची काय गॅरंटी. माऊली पुढे म्हणता एखाद्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं, आणि तो जर त्या 100व्या वर्षामध्ये आयुष्यामध्ये वृद्ध असेल, हातपाय चालत, तर त्या आयुष्याचा काही उपयोग नाही. पुन्हा आयुष्य जास्त मिळेल, हे मिळेल, त्याची आत्ता साधन करून घ्या. तिळाचे झाड एकदा झाडून झाल्यावर त्यातले सगळे तीळ पडल्यावर पुन्हा ती कोळे झाडली तर ज्याच्या बिळातून, बोंडातून तीळ गळत नाही. अग्नी एकदा का विझला की तो राखुंडी झाल्यावर तो जाळील काय. म्हणून भविष्यातील वृद्धपणाच्या चिंतनाने तारुण्यातच ब्रह्मज्ञान संपादन करून जो कायमच्या म्हातारपणास तो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे जाण. आता माऊली काय म्हणतात की तिळाचं जे झाड असतं त्याची तीळ ज्यावेळी उतरवतात, त्याच्यावर जी कोळी असतात ती झाडतात, तर सगळे तीळ करतात, आणि नंतर एकदा झाडून नंतर परत जरी ती झाडली तर त्या कोळ्यांमधून काही तीळ पडत नाही. हे जसं खरं आहे, तसंच किंवा अग्नी आपण पेटवला आणि आता अग्नीचं काम झालं, तो विझला की ती राख असते, त्या राखेतून परत अग्नी निर्माण होते. त्या दोन्ही गोष्टीवर ते काय सांगतात की त्याचप्रमाणे एकदा का तारुण्य संपलं, वृद्धत्व आलं, तर काही करता येणार. जे काय करायचं ते आत्ता करा आणि ज्ञानप्राप्ती करून घ्या. आणि म्हणून ते म्हणतात की जो खरा हुशार माणूस आहे तो तरुणपणातच ज्ञानाची, म्हणजे मग काही मला मिळवायचं राहिलं अशी चिंता त्याला राहत नाही, असं ते सांगतात. त्याप्रमाणे विविध प्रकारचे रोग दत्त म्हणून जोपर्यंत उभे नाही तोपर्यंत त्या निरोगी शरीराचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडी सापडलेला अन्नाचा गोळा व्यवहारी माणूस त्याला दूर फेकून देतो. माऊली म्हणतात की याप्रमाणे विविध प्रकारचे रोग पुढे दत्त म्हणून उभे राहणार आहे म्हातारपणात. आत्ताच तरुणपणी तुम्हाला जे काय करायचं ते करा. तसं आपण बघतो की पैशाची मॅनेजमेंट आहे. मुलं पूर्वीच्या काळी जे आपण करत होते आपल्या घरातले लोक, की 25व्या वर्षापर्यंत मुला मुलीचं लग्न लावून त्याला नोकरी लागली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू झाला पाहिजे, 25व्या वर्षी त्याचं लग्न होऊन त्याला मुलबाळ झालं पाहिजे, जेणेकरून तो रिटायर्ड व्हायच्या त्याच्या मुलांचे पण लग्न लागून जातील आणि तो हे काही ना काहीतरी करू शकेल. तसंच इथे माऊली म्हणतात की तुम्ही हे सगळे रोग भविष्यात दत्त म्हणून उभे राहणारे समूह, त्याच्या आतच तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. ते अजून एक उदाहरण देतात की सापाच्या तोंडी, एक साप आहे त्याच्या तोंडी जर अन्नाचा घास पडलेला आहे, अन्नाचा गोळा पडलेला आहे, पिठाचा गोळा पडलेला, आपण जरी तो टाकून दिला तर तो काय आपण खाणार नाही, आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये विष आहे. आणि हे तरुणपण आहे तोपर्यंतच तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या. पुढची वाट पाहू नका, पुढचा क्षण तुम्हाला माहिती नाही. पुढे ते म्हणतात ज्याप्रमाणे ज्याच्या वियोगाने दुःख संकटे शोक यांचे पोषण होते, ते सर्व ऐक महत्व टाकून जो आत्मसुखाने निष्क्रिय होऊन जीवन जगतो. आता ज्ञानीमाणूस कसा असतो की त्याला कळतं की हे जे काही मी इतर जे मनाला आकर्षित करणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या जर मी आकर्षित करत राहील, विषय वाचण्यामध्ये जर मी डोकली, तर माझ्या जीवनामध्ये दुःख शोक संकट भय येतील आणि मला तरुणपणात देखील वेळ मिळणार नाही. म्हणून तो कर्म अशा रीतीने करतो की तो मी टाळलं पाहिजे.
त्याचा सगळं ते टाळण्याकडे प्रयत्न असतो. पुढे ते म्हणतात, आणि ज्या ज्या इंद्रियांच्या मार्गाने निषिद्ध वर्तने आपला चंचू प्रवेश करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्ररूपी बिळात निग्राचे धोंडे ठोकून तो ते प्रवेश मार्ग बंद करतो. आता हा माणूस अजून काय विचार करतो की जे आपले पंचेंद्रिय आहे, नाक आहे, डोळा आहे किंवा इतरही आपले अवयव आहेत, तर तो असं विचार करतो ज्या ज्या अवयवातून जे जे इंद्रिय सुख मध्ये येईल ते इंद्रिय सुख माझा घात करणारे मला साधनेपासून परावृत्त करणार आहे. तर त्याने परावृत्त करण्याच्या आतच मी काही साधना करून मला जे मिळवायचं ते मिळवून घेईल. आणि हा जो विचार त्यांनी इथे सांगितलाय ना, हा विचार एकदम योग्य आहे. तो काय करतो की इंद्रियांची जी प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये निग्रहाचे धोंडे ठोकून ठेवतो. जसं एखादं उंदराचं कोणाचं बीळ आहे ते काही येऊ नये अशी त्याच्यावरती आपण दगड ठेवतो, हा निग्रहाचा धोंडा ठेवतो असं माऊलींनी म्हटलं. की निग्रहच इतका करतो की त्याचा एक धोंडा तयार होतो आणि तो कुठलेही विषय वासना आपल्या मनामध्ये, आपल्या तोंडावाटे, डोळ्यावाटे, कानावाटे जाऊ देऊ शकत नाही. आता कान, नाक, डोळे याच्याने विषय वासना जातील का? तर जातील. तुम्ही जर काही चुकीचं पाहिलं मोबाईल मध्ये, डोळ्या वाटे जातील तुमच्या शरीरामध्ये. त्या तुम्ही चुकीचं ऐकलं, पाहिलं, चुकीचं पाहिलं तर तोंडा वाटे जात. असं ते सगळं सांगतात, ते खरं आहे. आणि म्हणून आपण सत्संग केला पाहिजे, चांगल्या गोष्टीच्या संगतीमध्ये आपण राहायला पाहिजे, असं इथे माऊली आपल्याला शिकवत आहे. अशा सामुग्रीने वागण्याची पद्धत असते. तेच लोक अर्जुना ज्ञानरूप ऐश्वर्याचे मालक आहेत असतात. आणि असा हे जो काही करतो तोच खरा ज्ञानी आहे. आणि ज्ञानाचा तो खरा भांडार असं तू समजून घ्या की तुला ज्ञानी माणूस ओळखायची आधी कोण आहे असं ते म्हणतात. किती वेळ बाकी सोनियाची? गुरुदेव अजून जवळजवळ 25 मिनिट आहेत. पुढचा श्लोक घेऊ आपण. माऊली असं म्हणतात, अजून आता आणखीन एक अलौकिक लक्षण सांगेन ते आहे. आता अजून एक लक्षण मी तुला ज्ञानी माणसाचं सांगतो, ते तू आहे. आता नववा जो श्लोक आहे तो आपण पाहूया. 9व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, श्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट किंवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधी न डोळू न देणे. ते काय म्हणतात, स्त्री म्हणजे पत्नी, हे आपल्या आप्तसुखी घर, ज्या महिला आहेत त्यांच्याकरता पती, यांच्याबद्दल अलोलुपता म्हणजे खूप त्यांच्यामध्ये ते लोलूप होऊन जात नाही. त्याच्यामध्ये खूप ते हे होऊन गेले, गुरफटलेले आणि साधनेकडे दुर्लक्ष झालं असं तो ज्ञानी माणूस करत नाही. किंवा काही आपल्या मनासारखं घडलं, एकदम हर्षित होत नाही, काही मनाच्या विरुद्ध घडलं, अनिष्ट घडलं तरी तो त्याचा समतोलता ढळू देत मध्ये लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आता हे लक्षण सांगताना माऊली काय करतात की माऊलीने याच्याकरता 8 ते 9 ओव्या रचलेल्या आहेत. काय ओव्या रचलेल्या आहेत त्यावर ओव्या आता आपण पाहूया. त्याच्यामध्ये माऊली म्हणतात, या देहासंबंधी जो अशा प्रकारचा उदास असतो की जसा एखादा वाटसरू धर्मशाळेत बसतो त्याप्रमाणे शरीराविषयी तो उदास राहतो. आता हा जो माणूस आहे ज्ञानी किंवा हा जो साधक आहे, हा इतर गोष्टींबाबत उदास राहतो. का उदास? त्यामध्ये जर आपण पडायला लागलो की आपण अडकत 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 इतके अडकून जातो की त्या गोष्टीमध्येच आपण राहायला लागतो. खूप नातेवाईकांच्या भानगडी केल्या, याचा आता कोणाला मदत करू नये का? करावी. सगळ्यांना वेळ द्यायला पाहिजे, परोपकार केला पाहिजे, पण एक तारतम्य तुम्ही ठेवा. नाही तर नुसतं त्याच्यातच अडकलाय, त्याच तुम्ही एकामेकाच्या हेव्या दाव्याच्या गोष्टी परत बोलताय. तिने एकीला सांगितलं, तिने अजून 4 जणींना सांगितलं, अगं तुला कळलं का त्याचं काय झालं, त्याने अजून 14, अगं त्याच त्याच चर्चा, हे जे काही सर्कल मध्ये होत हे सगळं तुम्ही बंद करा. हिच्याकडे एवढा फ्लॅट, मग माझ्याकडे अजून मोठा फ्लॅट यायला पाहिजे, त्या इशेने सतत काम करतात. तर तुम्ही परमेश्वरी साधनेला वेळ द्या, हे त्यांना इथे सांगायचं आहे. आणि असं जीवन जगत असताना हे जे मोहमायाचे पाच बाजूला, आणि हे बाजूला ठेवल्यानंतर त्यानंतर चित्त जे चित्त कुठलीही वाईट घटना घडली किंवा चांगली घटना घडली, ते पुढे काय म्हणतात, मार्ग जाताना लागणाऱ्या झाडाच्या सावलीचा जितका आपलेपणा वाटा तेवढा आपलेपणा ज्याला घराबद्दल वाटत नाही.
देहासंगे सावली असते, पण ती आहे असे स्मरणात देखील नसते. तसे स्त्रीविषयी त्याला आसक्ती नसते. ते म्हणतात एखादा माणूस मार्गावरून चालला आहे, ऊन आहे, त्याला झाड दिसत तर झाडात सावली खाली थांबतो, आणि थोडं ऊन कमी झालं की परत तो चालायला. तर त्या सावली बरोबर तो इतकं ममत्व ठेवत नाही, तेवढंच कमी ममत्व हा माणूस आपल्या घराबद्दल. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तो असा विचार करतो की आता मला सावली मिळाली होती, आता नाही मिळाली. तेवढाच आसक्ती त्याला स्त्रीदेहाबद्दल असते. इतकी कोण स्त्रीदेहामध्ये आसक्त झालाय किंवा स्त्रिया पुरुषांमध्ये आसक्त झालाय, इतकी आसक्ती तो ठेवत नाही. कारण त्याच्यातून मग काय होतं, पुढे खूप आसक्ती आली की त्या आसक्तीतून नवीन प्रश्न निर्माण होतात. त्यांचा पैसे कमवू करता, नोकरी बदल नोकरी करता, ते टिकवून करता, प्रमोशन घेण्यात लागून चालन कर साहेबांचा अनेक त्या याच्यामध्ये गुरफडत उडतो. त्याला नंतर लक्षात येतं काही वर्ष झाले, माझी साधनाही सुटली, माझं सगळं काही सुटलंय, हे तर मला करायचंच नव्हतं. की भलत्याच दिशेमध्ये वाहत गेलो. ते वाहत जाऊन नसेल द्यायचं, तर आपण हा मनावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, असं माऊली म्हणतात. आणि जी संतती झाली असेल ती केवळ वाटेची गुरु आहे, वास्तविकता आली आहे, किंवा ती म्हणजे वृक्षाच्या सावलीत जमलेली खिल्लारी गुरे आहेत, असं तो. आता त्याला जर संतती झाली आहे, तर खूप त्याचं ते गोरफटून जातो की ठीक आहे, परमेश्वराने माझ्या नशिबामध्ये हा भोग होता संततीचा, हा दिलाय, या संततीचा मी आनंदाने स्वीकार करतो, त्याचं सगळं काही मी करेन. पण याच कॉलेजला ऍडमिशन मिळाली नाही, आणि त्या 10 लाख डोनेशन वाल्या कॉलेजला मिळाली, 2 लाख कॉलेजवाल्याला मिळाली, हे काही बरोबर झालं नाही आहे. त्याच्यामध्ये समाधान मानतो, हे तिथे माऊलींना सांगायचं आहे. आणि समाधान आपण आपल्या जीवनामध्ये ठेवतो का, हे आपण जरा बघायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं दिसतं की ते आपण ठेवत नाही, असं आपल्या लक्षामध्ये येत आहे. म्हणजे काही गोष्टी इतरांकडे आहे, मग आपल्याकडे त्या असल्या पाहिजे, याच्याकरता आपण ध्यास धरून गेलो. या ध्यासामधून आपण थोडं बाहेर यायला पाहिजे, असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे तो काय करतो की सावली, झाडाच्या सावलीमध्ये अशी खिल्लारी जनावर येतात, थांबतात आणि निघून जातात. त्यांच्यावर जेवढं प्रेम असतं, ममत्व, तेवढंच तो संततीबद्दल ठेवतो. आणि तो ते ठेवत नाही, म्हणूनच तो पुढे जाऊ शकतो. पुढे ते म्हणतात, संपत्तीच्या राशीवर लोळत असता जो केवळ मार्गाने जाणाऱ्या त्रयस्थाप्रमाणे साक्षी मात्र असतो. फार काय वर्णन आहे. पोपट जसा पिंजऱ्यात असतो, तसा तो वेद आज्ञेला घाबरून प्रपंचात असतो. आता जसं त्रयस्थ माणूस जसा प्रवास करत असतो, तो जसं एखादी गोष्ट दिसली की तात्पुरता साक्षीदार, तसा आपल्याला संपत्ती त्याच्या तो त्या राशीमध्ये लोळत पडत नाही, तो तेवढ्या पुरता त्याचा साक्षीदार राहतो. इतकं म्हणजे खूप आलं तर त्याचा मोह नाही ठेवायला पाहिजे, नाही मिळालं त्याचा खेद नको ठेवायला पाहिजे, असं इथे मौलींना सांगायचं आहे. पुढे तो काय म्हणतो की पोपट जसा पिंजऱ्यात असतो, तसा तो वेद आज्ञेला घाबरून असतो. पोपट जो आहे आपल्या मालकाचं लालून चांगून पालन करत असतो, त्याला सांभाळून असतो. तसा हा जो आहे साधक, हा वेद आज्ञेला घाबरून असतो. मी तो म्हणतो, मी वेदामध्ये हे वाचलंय, पुराणामध्ये मी हे वाचलंय, मी परोपकार दानधर्म केलं पाहिजे, धर्माला धरून मी वागलं पाहिजे, धर्माला धरून मी नाही वागलो तर माझं जीवनामध्ये खरं होणार नाही. आता हे फेर इतकं पण नको ठेवायला. त्याचा म्हणजे मधला जो मार्ग आहे ना, तो तुम्ही त्याच्यामध्ये अवलंबायला पाहिजे. मधला मार्ग जर तुम्ही अवलंबला नाही ना, आणि भीतीपोटी जर तुम्ही त्याच्यावर नाही मी नाही केला, मग मी नामस्मरण केलंच नाही, मग माझं वाईट होईल का, असं नको. निगेटिव्हिटी नको, पॉझिटिव्ह अँगल करा. नाही, माझं एक कर्म आहे, माझं एक कर्तव्य, साधना केली पाहिजे, दानधर्म केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे, ते माझं कर्तव्य असं समजून तुम्ही ते करायला पाहिजे. कर्तव्य असं समजून केलं, तुम्हाला बर्डन टेन्शन येणार नाही, असं मी तुम्हाला सांगतो. आणि कर्तव्य न समजता तुम्ही जर ते असं समजून की नाही मला सांगितलं, मला करायलाच पाहिजे, मला करायलाच पाहिजे, आणि ते मला परमेश्वराची होणार नाही, माझं काहीतरी, असा विचार करू नको, करायला बळजबरी करू नको. आतून हृदयातून तुम्हाला ते पटलं ना, आणि मग तुम्ही ते केलं की ते काम बरोबर होतं. जबरदस्तीने काही करू नका, असं ते यांना इथे सांगायचं आहे. आणि महासागर जसे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्याच असतात. आता मौलीने फार छान उदाहरण देते. मग तुम्ही जर समुद्र पाहिला, तर उन्हाळ्यात तो काठोकाठ भरलेला असतो, पावसाळ्यातही भरलेला असतो, एवढं भरलेला असतो. सीझन मध्ये काही बदल झाला आणि समुद्र आटला, असं कधी आपण बघत नाही जीवनात. तर तसं हा जो माणूस आहे,
हा माणूस जीवनामध्ये जे जे येईल त्याच्या बाबतीमध्ये समाधानी असतो. हेच यायला पाहिजे, तेच यायला पाहिजे असा तो काही विचार करत नाही, असं ते सांगतात. एखादी स्त्री पुत्र संपत्ती याविषयी प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाची जननी आहे असे समज. मग इथे काय म्हटलंय मौलींनी की स्त्री, पुत्र आणि पुरुष म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये पती, ह्याच्या जवळच्या लोकांना तर हाताने कर्तव्य समजून ते जीवन जगतोय, खूप आसक्त होत नाही, समजून घ्यायचे की हा ज्ञानी माणूस आहे. हा त्याच्यामध्ये आता कुटुंब करायचं की नाही, तर तुम्ही आम्ही सगळे संसार आहे, तर संसार सांभाळून तुम्ही साधना करा असं मी तुम्हाला सांग. त्यातला मधला मार्ग आपण काय करायला पाहिजे, संसार सांभाळून आपण साधना. पण संसार सांभाळत असताना आपण थोडा वेळ काढ की नाही साधनेला, रोज आपली साधना होते की नाही आपण आपलं आपलं चेक करायला पाहिजे. ती साधना तुटली, ती होत नसेल, तुम्ही गुरुशी परत बोला, चर्चा करा, परत तुमची साधना सुरू करून देतो. पण त्यांनी समुद्राचं उदाहरण दिलंय की तो उन्हाळा पावसाळ्यात हिवाळ्यात सदैव समतोल असतो, तो कधी उन्माद करत नाही. खूप पाऊस पडला म्हणून उन्माद करत नाही, उन्हाळ्यामध्ये आटून गेला असा पण तो उन्माद नाही. त्याच्यासारखं असं त्यांना म्हणायचंय. ऋतू तीन प्रकारचे आहेत, तीन काळ क्रमाने उत्पन्न झाले, तरी पण सूर्य तीन प्रकारचा होत नाही. ज्याप्रमाणे सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग आले असता त्याच्या अंतःकरण वेगवेगळ्या काळी बदलत नाही. तर इथे माऊली काय सांग, तीन प्रकारचे ऋतू येतात आणि जातात, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. आणि तुम्ही जर हे पाहिलं, पाहिलं तर सूर्य तिन्ही ऋतूमध्ये सारखाच असतो. तो आपला तो येतो जातो, येतो जातो, येतो जातो. तर सायंटिफिकली पाहिलं तर पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. पण साध्या भाषेमध्ये आपण काय बोलतो, सूर्य आला आणि गेला. पण त्यांनी कधी कंटाळा नाही केलाय, ऋतू आले मग आता खूप पाऊस पडतो, मी जाणार नाही, मी आज साधना नाही करणार, मी आज पहिला पाऊस पडला मग मी भजे खाऊन घेईल, असं काही त्याचे कारण नसतात. तो तर सगळ्या ऋतूमध्ये तो समान असतो. तसा हा माणूस समतोल राहतो, सदैव साधनेला तो प्रायोरिटी देतो. आणि दुःखाचे प्रसंग आले तरी तो काही सुख दुःखाच्या प्रसंगात समतोलपणा आपला सोडू देत नाही. खरं जर तुम्हाला सांगायचं ना, तुम्ही आता सत्संग ऐकता, ध्यान साधना करताय, तर हे बदल तुम्हाला तुमच्यात झाले की नाही तुम्ही बघा. बदल तुमच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. हे झाले असेल, स्वभावामध्ये बदल झाला असेल, तर तुम्हाला जाणवेल की आपल्या जीवनामध्ये बदल झाले. पुढे त्या अंतःकरणात आकाशाप्रमाणे ज्याच्या ठिकाणी समभाव बिंबला आहे, अर्जुना तिथे ज्ञान रोखतो काय समज. आता आकाश जे आहे कायम समतोल असतो. खूप वादळ आले तरी आकाश स्वतःला डिस्टर्ब करू नये, वादळ नसलं तरी डिस्टर्ब होत, खूप ढग आले तरी आकाश डिस्टर्ब होतं. त्यांना माहित असं काय वेळेने ढग निघून जाणार, ते कशानेच डिस्टर्ब होत नाही ते समज. तसा ज्ञानी पुरुष आहे, कुठलेही सुख दुःख आले तर त्याच्याने तो बिघडत नाही, तो समतोल राहतो, हा त्याचा गुण आहे. तर हे याच्यामध्ये माऊलींना या 9व्या अध्यायामध्ये सांगायचंय. आता 9व्या श्लोकामध्ये सांगायचंय. 13वा अध्याय संपला, इथे आपण जरा शब्दांना थोडा विराम देऊया आणि काही तुमचे प्रश्न असतील तर ते आपण घ्या. सार काय आपण जे आता 2 श्लोक पाहिले त्याचं सार काय, की समतोल भाव ठेवा आणि तारुण्यामध्येच तुम्हाला जी काय साधना करायची ती तुम्ही करा आणि साधनेला वेळ. याच्याकरता प्रत्येकाने आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की हे मी वेळ देतोय की नाही देते, मी काय करतोय आणि मी काय करत नाही, हे ज्यांनी त्यांनी त्याचं पाहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घ्या. बदल होत नसेल तर परमेश्वरानं पूर्ण मनातूनच तिथून प्रार्थना, त्या बदल माझ्यामध्ये करून घ्या. ते करून घेतले मी तुम्हाला सांगतो. असं सांगू मी आजचं माझं प्रवचन संपलं असं तुम्हाला सांगतो. तुमच्या हृदयातल्या कृष्णाला मी वंदन करतो. आपण आलात त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव, जय श्री गुरुदेव.